मुंबई महापालिकेच्या प्रिंटिंग प्रेस विभागात आर्थिक अनियमिततेचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी सभागृहात पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. डिजिटल मोनोक्रोम प्रोडक्शन प्रिंटर खरेदीसाठी काढलेल्या निविदेत बाजारभावापेक्षा जवळपास दुप्पट दर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निविदेत प्रति क्लिक 72 पैसे दर मंजूर करण्यात आलाय. सध्या त्याच सेवेसाठी केवळ 40 पैसे प्रति क्लिक दरानं देयकं दिली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रति क्लिक 32 पैशांचा फरक निर्माण होतोय. या दरफरकामुळं अंदाजे 20 कोटी क्लिकच्या आधारावर महापालिकेला 6 कोटी 40 लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कर आणि इतर शुल्कांसह हा आकडा 6 कोटी 60 लाखापर्यंत जाऊ शकतो आणि या प्रकरणामुळं सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात प्रशासनानं तातडीनं निष्पक्ष चौकशी करावी अशीही मागणी करण्यात येते. आजचा जो झेरॉक्सचा रेट आहे ते 40 पैसे आहे आणि 40 पैशाप्रमाणे आजपर्यंत महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट देत होती. परंतु यावेळी कॉन्ट्रॅक्ट देत असताना 20 कोटी प्रेस म्हणजे कॉपी 20 कोटी कॉपी, त्याचा अर्थ आहे की 20 कोटी इंटू 32 पैसे म्हणजे जवळजवळ 6.5 कोटीचा घोटाळा यामार्फत झालेला आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी महापौरांकडे मी मागणी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.